गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे 2018 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्यामधले 30 प्रश्न आपण घेणार आहोत इयत्ता 6वी साठीचे। ह्या प्रश्नपत्रिकांचा आणि प्रश्नांचा फायदा तुम्हाला जिल्हा परिषदेमार्फत ज्या सहल जातात इस्रोच्या किंवा केरळच्या या परीक्षांच्या ह्याच्यासाठी जी परीक्षा घेतली जाते त्यामध्येही अशाच प्रकारचे सामान्य विज्ञानावरील प्रश्न असतात। ठीक आहे, यामुळे तुम्ही जर हा घटक पूर्ण शांतपणे अभ्यासला तर तुम्हाला याचा फायदा होईल नक्कीच। ओके, चला आता आपण प्रश्नांना सुरुवात करू। प्रत्येक वेळी तुम्हाला जो पेपर येईल समोर त्याच्यामधल्या या कॉमन सूचना असतात। परीक्षेत 50 प्रश्न आहेत, 50 प्रश्न त्याच्यावरती 2 गुण आहेत। त्याच्यानंतर तुम्ही काळा किंवा निळ्या शाईचा बॉल पेन वापरायचा आहे। एकदा लिहिलेलं उत्तर तुम्हाला खोडता येणार नाही। OMR शीटवर अशा प्रकारे तुम्हाला डार्क गोल करायचा असतो, तो तुम्हाला दिलेल्या पर्याय खालीच असतो किंवा इकडे वेगळ्या ठिकाणी जर 4 पर्याय असतील तर त्यातला गोल असतो। ओके, चला आता या सूचनांच्या आपण पुढे जाऊ आणि प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू। ठीक आहे, बघा ही प्रश्नपत्रिका इयत्ता 6वी ची आहे। पहिला प्रश्न आहे वातावरण। वातावरण, शिलावरण, जलावरण। इथे एक डायग्राम दिलेली बघा, म्हणजेच वातावरण म्हणजे ऍटमॉस्फिअर, शिलावरण म्हणजे लिथोस्फिअर, जलावरण म्हणजे हायड्रोस्फिअर। बघा शिल म्हणजे काय? शिला, शिला म्हणजे दगड, खडकाचं आवरण त्याला लिथो म्हटलंय। काय म्हटलंय? लिथोस्फिअर। स्फिअर म्हणजे गोळ्याचा भाग किंवा आवरण। त्याच्यानंतर ऍटमॉस्फिअर, ऍटम, ऍटमॉस्फिअर म्हणजे काय हो? ऍटमॉस्फिअर म्हणजे काय? तर ऍटमॉस्फिअर याचा अर्थ वातावरण होतं। आणि हायड्रोस्फिअर, मला हे तुम्हाला हायड्रोस्फिअर समजून सांगायचं होतं। हायड्रो म्हणजे पाणी, हायड्रो म्हणजे काय? पाणी। ओके, हायड्रॉलिक असेल प्रेशरचं, हायड्रोस्फिअर म्हणजे हायड्रो आणि स्फिअर, स्फिअर म्हणजे वातावरण। आलं लक्षात? मग यालाच जल आवरण म्हणतात। पाणी म्हणजेच काय? जल। मग हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण। समजले? बघा आता आपण प्रश्न बघू। वरील आकृतीमध्ये रेखांकित भाग ओळखा। हा भाग असा दिलेला आहे बघा, इथे ऍटमॉस्फिअर आहे, इथं शिलावरण आहे, इथं जलावरण आहे। तर हे काय आहे? मग बघा बरं खाली जीवसंहिता आहे, परिसंस्था आहे, पर्यावरण आहे की जीवावरण आहे? काय आहे? बघा काय आहे? ह्या सर्व याच्यामध्ये मध्ये जो भाग दिलाय बघा, वातावरणातही काय आहे? जीव असतात। शिलावरणामध्ये म्हणजे खडकामध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यातही जीवावरण आहे। त्याच्यानंतर पाण्यामध्येही जलावरण आहे, म्हणजे हे तुमचं जीवावरण बायोस्फिअर जो आहे तो ह्या सर्व याच्यात आहे। आता या जीवावरणामध्ये काय येतं? तुम्ही जर परिसर इयत्ता 6वीचा घटक काढला, ठीक आहे, इयत्ता 6वीचं जर पुस्तक, इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये जे सामान्य ज्ञानचं पुस्तक आहे त्याच्यात 106 नंबरच्या पानावर तुम्हाला हा घटक आढळून येईल या प्रश्नाशी संबंधित असलेला। बघा मी इथं आकृती काढलेली आहे। या आकृतीमध्ये हा जो खालचा भाग आहे याला, ज्याच्यामध्ये खडक आणि जमीन आहे त्याला शिलावरण म्हणतात, शिलावरण। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं मी तळ पाणी, त्यात आपल्याला मासे वगैरे असतील, मग हे तळ पाणी जे आहे त्याला जलावरण म्हणतात, तो जलावरणाचा भाग आहे। आणि वरती जी हवा आहे सगळं, मग आता हा जो डोंगर वगैरे हे सगळे आहेत ना, हे कशात आहेत? हे वातावरणामध्ये आहेत, म्हणजे यांच्या वरती खुल्या भागामध्ये आहेत। यांची रचना खडकापासूनच तयार झालेली आहे। डोंगर कशापासून असतात? खडकाचाच भाग आहे, म्हणजे तो शिलावरणाचाच काही भाग आहे। झाडं, वृक्ष, माणसं हे सगळे कशात येतात? आता आपण परत मुद्द्याकडे जाऊ। हा डायग्राम मी क्लिअर करतो। बघा हा सगळा भाग जीवावरणाचा भाग आहे। कोणता आहे? जीवावरण, म्हणजे जे तीनही भागात समाविष्ट असतं इथं तिन्ही याच्यात। वातावरणातही आहे जीवावरण, शिलावरणामध्ये आहे, जलावरणामध्ये आहे। तिन्हीकडे बायोटिक, जी वस्तू जिवंत असते तिला बायो म्हणतात। बायो ह्याच्यामध्ये सगळे जे बायोटिक घटक समाविष्ट असतात तो आहे बायोस्फिअर। समजलं? पुढचा मुद्दा बघू। पर्यावरणाचे जैविक घटक, आयडेंटिफाय बायोटिक कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंट। बघा मी आधीच एक शब्द वापरला होता इथं, बायोस्फिअर आणि बायोटिक। बघा खाली प्रश्न आलाय, बायोटिक कंपोनंट
म्हणजे काय? जैविक घटक ज्याच्यामध्ये जिवंतपणा आहे असा घटक कोणता आहे? पाणी आहे का जिवंत? नाही. ज्वालामुखी आहे का जिवंत? नाही. भूकंप आहे का? नाही. मग अमिबा हा जिवंत आहे, बरोबर. आता आपण अमिबा समजावून घेऊ. काय बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या घाण पाण्याच्या जवळून जाता, ठीक आहे, नाला आहे किंवा एखादी गटार आहे, ओके, तर आड आहे, जिथं वापर नाही अशा घाण पाण्यामध्ये अमिबा नावाचा एकपेशीय, माझा शब्द लक्षात घ्या, एकपेशीय प्राणी आढळतो. आपण आधीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बघितलं की पेशी हे सजीवाचं सगळ्यात लहान युनिट आहे, एकक आहे. मग अमिबा तर एकच पेशी आहे, म्हणजे तो एकाच पेशीपासून तयार होतो. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. कसा आहे? याच्यावरती प्रश्न येतील. एकपेशीय. आणि मग माणसं, बाकीचे जे सूक्ष्मजीव आहेत हे कसे आहेत? बहुपेशीय. आपल्या शरीरात किती पेशी आहेत तो सांगा बरं, कोण सांगेल? सांगताच येत नाही. लाखो करोडो पेशी आहेत. मानवी शरीर हे करोडो पेशींचं आहे. तुम्ही जर आपल्या स्किनचा एवढा तुकडा घेतला ना, त्याच्यात सुद्धा हजारो पेशी आहेत. एक चमचा रक्त असेल, त्या रक्तामध्ये सुद्धा पेशी आहेत. त्याच्यामध्ये आपल्या व्हाईट पांढऱ्या पेशी आहेत, श्वेतपेशी, लोहित रक्तकणिका, रेड सेल्स, अशा अनेक प्रकारच्या सेल्स. ठीक आहे. मग इतर सजीव बहुपेशी आहेत. अमिबा हा एकपेशी आहे. कसा आहे अमिबा? एकपेशी. मग आता आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये केंद्रक आहे, हो आहे. त्याच्यातही केंद्रकामध्ये न्यूक्लियस मध्ये सगळं आहे. मग त्याच्यात पेशी द्रव्य आहे का? हो आहे. आणि तो अन्न काय करतो माहिती का? बघा त्याचं वैशिष्ट्य असं आहे. आता मी अमिबा समजा असा हात माझा आहे, इथं जर त्याला एक अन्नकण आला ना छोटासा, हे बा इथं अमिबा असा आहे, ओके, आणि त्याला जर इथं अन्नकण दिसला तर तो काय करतो? छद्मपादासारखे त्याचे पाय असे पुढं पुढे घेऊन जातो आणि मागचं शरीर लहान करतो आणि त्या अन्नाला असा गिळंकृत करतो, अशा तोंडासारखा त्याला आत घेतो पुढं, आणि त्याला आपल्या पेशी आवरणात घेऊन टाकतो आणि मग त्याला पचवतो. अशी त्याची रचना आहे. त्याला आपल्यासारखं तोंड नाही, कारण तो बहुपेशीय नाही. तो कसा आहे? एकपेशीय. मग आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. अमिबा हा बायोटिक कंपोनंट आहे, तो जैविक घटक आहे. ठीक आहे. चला पुढचं बघू. खालील विधाने कोणता वायू दर्शवतात? बघा बरं. विच गॅस इज रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग स्टेटमेंट? पाण्याचा घटक आहे, मग तो पाण्यात आहे. आय एम द पार्ट ऑफ वॉटर. आपले शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी माझा वापर करते. मग आवर बॉडी कंझ्युम्स मी टू प्रोड्यूस एनर्जी. CO2 आहे का? नाही. CO2 आपण वापर करत नाही, बाहेर सोडतो. मग कोणता आहे हो? कोणता आहे? O2 आहे. O2 म्हणजे काय? आधीची प्रश्नोत्तरिका बघितली असेल तर समजेल. O2 म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा पाण्यात आहे का? हो. पाण्याची रचना, त्याला वॉटर आपण म्हणतो इंग्लिश मधून, त्याची रचना काय आहे? H2O. म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू. आधी आपण काय बघितलं बघा, C म्हणजे कार्बन. C म्हणजे काय बघितला? कार्बन. O म्हणजे काय? O2 म्हणजे ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजन. आता आपल्याला नवीन एक सापडला, H म्हणजे हायड्रोजन. आताच मी म्हटलं हायड्रा म्हणजे पाणी, बरोबर. हायड्रा म्हणजे पाणी. ज्याच्यात हायड्रोजन असेल त्याच्यात तिथं ऑक्सिजन आला की दोघं मिळून तयार होतात पाणी. काय होतं? मग इथं हायड्रोजनचे 2 अणू लागतात आणि ऑक्सिजनचा 1 अणू लागतो. जेव्हा H अधिक O बरोबर होतो H2O. काय होतो? H अधिक O बरोबर होतो H2O. कळलं? मग होतं छानसं पाणी. ते तुम्ही फिल्टर करता आणि पिता, कारण खराब पाण्यामध्ये अमिबा असतात. त्यामुळे तुम्हाला विविध प्रकारचे दूषित पाण्यापासून होणारे रोग होऊ शकतात. त्याच्यामध्ये आहे कॉलरा, हगवण, जुलाब, वांट्या, डिसेंट्री, बरोबर ना. अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. ठीक आहे. चला, खालील पैकी कोणते लक्षण सजीवाचे नाही? काय म्हटलंय बघा. कन्फ्यूज व्हायचं नाही, चुकायचं नाही, गोंधळ करून घ्यायचं नाही. इथं विचारलंय कोणतंच लक्षण सजीवाचं नाही. बघा, नाही म्हटलेलं आहे. मग आता वाढ होते का? सजीवाची लक्षणे कोणती आहेत ती आपण बघू. सजीवाची वाढ होते का? हो, होते. सजीवाची पेशीमय रचना असते का? हो, पेशीमय रचना असते. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या पेशी आहे, वाढ होते. चेतना असते का? हो,
त्याला चेतना सुद्धा असते, चेतना क्षमता असते. ओके, मग ह्याच्यापैकी नाही म्हणजे कोणतं येईल? एकही नाही, कारण ही सगळी लक्षणं सजीवाची आहेत आणि त्यांनी विचारलं कोणतं नाही. समजले? मग आता आपण दोन गोष्टी बघणार आहोत. याच्यात काय विचारलंय बघा, पेशीमय रचना. मी तुम्हाला एक बाब सांगतो. सजीव म्हटल्यावरती तुमच्या डोक्यात काय येतं? प्राणी येतात, ठीक आहे, पक्षी येतात, सगळं येतं. ओके, तुमच्या डोक्यात वनस्पती सुद्धा आल्या पाहिजेत. ओके, मग आता इथं जर तुम्ही प्राणी पेशी समजा, ही प्राणी पेशीची जी रचना आहे ती थोडी वेगळी असते. आता मी ती लगेच काढणार नाही कारण तुम्हाला त्याच्यात खूप वेळ जाईल. बघा प्राणी पेशीची रचना कशी आहे ती आणि वनस्पती पेशीची जी रचना ही तुम्ही अभ्यासून घ्या. कारण ह्याच्यातला फरक मला फक्त सांगायचा आहे तुम्हाला. प्राण्याचा रंग हिरवा असतो का? नाही. मग वनस्पतीचा रंग हिरवा असतो का? हो. याचाच अर्थ वनस्पतीमध्ये हिरवा रंग असणारे, बरोबर, फोटोसिंथेसिस करणारे हरित द्रव्य असते. कोणतं द्रव्य असतं? हरित द्रव्य. बरोबर आहे, हरित द्रव्य असतं त्याच्यामध्ये. आणि मानवी याच्यामध्ये तो नसतो, इतर प्राण्यांच्या याच्यात तो नसतो. याची जी सेल वॉल आहे ती जाड असते, याची थोडी पातळ असते. अनेक बदल आहेत, पण वनस्पतीला सुद्धा स्वतःची पेशी असते. मला तुम्हाला हे समजून सांगायचे, ह्यालाही पेशी असते, तिची रचना वेगळी असते. आणि प्राण्यांना सुद्धा स्वतःची पेशी असते, तिची रचना वेगळी असते. पेशी म्हणजे एक छोटा घटक, बरोबर. मग तो छोटा घटक याच्यात हिरवं द्रव्य असणारा. माणसात जर हिरवं द्रव्य असतं तर का झाला असता माणूस? ते पृथ्वीवर आलेले एलियन दिसतात की नाही हिरवे, तसा झाला असता. कळलं? ठीक आहे, आपण याच्यातनं सजीवाच्या पेशींची रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता पुढे जाऊ. बघा, खालीलपैकी कोणता प्राणी पृष्ठवंशीय असून तसेच जरायुज आहे? बघा याच्यात दोन कन्सेप्ट आलेले आहेत. पृष्ठवंशीय असून जरायुज आहे म्हणजे काय? खालचं वाचू. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल इज व्हर्टिब्रेट ॲज वेल ॲज व्हिपिपेरस? विव्हिपेरस. ओके, म्हणजे तो कोण आहे? ठीक आहे, चला बघून घेऊ. तर आता आपण हे बघत होतो की याच्यामध्ये पृष्ठवंशीय आणि जरायुज या दोन संज्ञा आलेल्या आहेत. पृष्ठवंशीय असला पाहिजेत म्हणजे काय ते आपल्याला समजावून घ्यायचे. आणि जरायुज, जरायुज, ठीक आहे, आपण दोन्ही कन्सेप्ट समजावून घेऊ आणि मग त्याचं उत्तर शोधून काढू. ओके, चला. बघा तुमच्या समोर मी आता स्क्रीनवरती एक मुद्दा दोन मुद्दे लिहिलेले आहेत. बघा इकडं पृष्ठवंशीय लिहिलेत आणि इकडं अपृष्ठवंशीय लिहिलेलं आहे. ठीक आहे, पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे कोणते? साधी व्याख्या आहे, ज्याला पाठीचा कणा असतो. पाठीचा कणा असतो. माणसाला पाठीचा कणा आहे का? हो आहे, बरोबर. मग तो झाला. माशाला पाठीचा कणा आहे का? हो. ज्यांनी मासा खाल्लेला असेल त्यांना आपोआप आयडिया येईल की त्याला कणा आहे. त्याच्या पाठीच्या मध्ये जे हाड काटे म्हणतात त्याला, ते त्यांना कणा असतो. ठीक आहे, सापाला सुद्धा पाठीचा कणा आहे. त्याचा कणा थोडा लवचिक आहे, तो वळतो. माणसाचा सापासारखा वळत नाही पण आहे. ठीक आहे, पक्ष्यांना सुद्धा पाठीचा कणा आहे, बरोबर. कांगारूला सुद्धा पाठीचा कणा आहे. आपल्या पर्याय दिलेलं बघा. त्याच्यानंतर अपृष्ठवंशीय, म्हणजे त्यांना कणा नाही, ज्यांना कणा नाही ते. मग ते आहेत गोगलगाय, झुरळ, झुरळाला कणा नाही, आणि गांडूळ, बरोबर. यांची रचना पहा. आळ्या ज्या असतात ना, आळ्या, ठीक आहे, त्या आळ्यांना सुद्धा कणा नाही. म्हणजे या प्रकारातले जे प्राणी आहेत ते. ओके, आपण दोन गोष्टी समजावून घेतल्या. पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा आहे, अपृष्ठवंशीय प्राण्यांना कणा नाही. चला आता आपण दुसरी एक गोष्ट समजावून घेऊ, ती म्हणजे जरायुज आणि अंडज. बघा याच्यामध्ये असा शब्द आहे. आधी तुम्हाला जरायुज सांगतो. एक मिनिट, कलर बदलून घेऊ. जरायुज म्हणजे काय आणि अंडज म्हणजे काय? तर अंडज म्हणजे असे पक्षी जे आहेत ना, ते सगळे अंडज आहेत. पक्षी काय आहेत? अंडज. कारण यांचा जन्म अंड्यातून होतो. कशातून होतो? अंड्यातून. ज्यांचा जन्म अंड्याद्वारे होतो, अंड्यातून होतो, ते सगळे अंडज असतात. कोण असतात? अंडज. आणि ज्यांचा जन्म आईच्या, म्हणजे गाय आहे, गाईचं वासरू कशात होते? त्याची वाढ कुठे होते? गाईच्या पोटामध्ये. कशात होते? गाईच्या पोटात. ठीक आहे,
त्याच्यानंतर हत्ती गाईच्या पोटात, कुत्रा कुत्र्याच्या पोटात, बरोबर. हत्ती कशात होता? हत्तीच्या पोटात, बरोबर. कुत्र्याचं जे आहे, कुत्र्याचं पिल्लू कुठं वाढतं? जी त्याची आई आहे कुत्री, तिच्या पोटामध्ये पिल्लं वाढतात, बरोबर. आणि त्यातनं त्या बाळांचा जन्म होतो. म्हणजे जे प्राणी आईच्या पोटात वाढतात आणि त्यांची तिथं पूर्ण वाढ होते त्यांना जरायुज म्हणतात, बरोबर आहे. आणि अंडज, अंडज म्हणजे जे अंड्यातून ज्यांचा जन्म होतो, मगर सुद्धा याच्यात येते. मी आधी सांगितलं होतं सुसर सुद्धा याच्यात येते. हे सगळे जे आहेत ते अंडज आहेत. आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊ, ठीक आहे. चला, आपला प्रश्न जो होता तो काय होता बघा याच्यामध्ये. मग आता झुरळ काय आहे? पृष्ठवंशी आहे का? नाही, ते अपृष्ठवंशी आहे, बरोबर. अमिबा अपृष्ठवंशी आहे. आता दोन राहिले इथं, पृष्ठवंशीय कांगारू आणि चिमणी, हे दोन पृष्ठवंशीय आहेत, म्हणजे ही अट पूर्ण करतात. पण जरायुज, चिमणी जरायुज आहे का अंडज आहे? पहा बरं, अंडज आहे की जरायुज आहे? जरायुज नाही, चिमणी अंडज आहे, त्याच्यामुळे ही येणार नाही. हे गेलं. मग आपला राहिला पर्याय कांगारू. कांगारूला पाठीला मणका आहे आणि त्याचा जन्म, कांगारूची वाढ कुठे होते? कांगारूच्या आईच्या पोटात होते, बरोबर. ठीक आहे. चला पुढे बघू, पुढचा मुद्दा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं कांगारू होतं. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची मूळ रचना इतरांप्रमाणे नाही? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची रचना इतरांप्रमाणे नाही? मग आता बघा बरं, गहू, बाजरी, गाजर, नारळ. बघा आता काय आहे, 6वा मुद्दा आहे याच्यामध्ये. बघा काय होतंय ह्याच्यामध्ये, जी वनस्पती ह्या सगळ्या वरती येतात जमिनीच्या वर, आणि गाजराचा जो कंद किंवा गाजराचं जे काय आहे खोड आहे, ठीक आहे. गाजर कुठे असतं? जमिनीच्या खाली, त्याच्यामुळे ते वेगळं आहे, समजलं. ठीक आहे. चला पुढे बघू. बर्फाचा द्रवणांक व पाण्याचा द्रवणांक समान, टिंब हे समान असतात. काय असतात? बर्फाचा द्रवणांक आणि पाण्याचा काय हो? उत्कलनांक, संगणनांक, गोठणबिंदू की वरील सर्व. बघा काय आहे त्याचा जो गोठणबिंदू आहे ना, गोठणबिंदू म्हणजे फ्रीजिंग पॉइंट, तो एक आहे. आता मला याच्यातलं सांगा, उत्कलनांक म्हणजे काय? बघा एक संकल्पना अशी आहे, उत्कलनांक म्हणजे काय? उकळण्याचा तापमानाची वेळ, जिथं पाणी उकळायला लागतं ना, उकळणे, पाणी जेव्हा उकळायला सुरुवात करतं ते जे टेम्परेचर असतं ते आहे उत्कलनांक पाण्याचा, बरोबर. आणि गोठण बिंदू म्हणजे जिथं पाणी थंड होतं, उकळलं, थंड झालं, थंड झालं, शून्याच्या खाली गेलं, मग तिथं जो आहे ना, जिथं ते पूर्ण बर्फात तयार होतो तो आहे गोठण बिंदू. मग बर्फाचा द्रवणांक आणि गोठण बिंदू पाण्याचा समान आहे. कशा आहेत? दोन्ही आहेत. कारण बर्फ वितळायला लागतं तेव्हा काय होतं? म्हणजे पाणीच होतं ना त्याचं, बरोबर. आणि पाणी जेव्हा गोठतं तेव्हा काय होतं? बर्फ होतं. म्हणजे हे दोन्ही समान आहेत. आलं लक्षात? पुढचा मुद्दा बघू. खाली दिलेल्या विधानांवरून योग्य पदार्थ ओळखा. बघा बरं, आता याचे संप्लवन होते. मी संप्लवन आधी समजून सांगितलंय. संप्लवन म्हणजे काय? कापराचं उदाहरण दिलं होतं बघा, कापूर. तो कापराची जी वडी आहे ती सरळ वडी काय होते? तिची वाफ होते, बरोबर. नुसती उघडी ठेवली तर, म्हणजे स्थायू पदार्थाचं डायरेक्ट वायूत रूपांतर होतं, त्याला म्हणतात संप्लवन. त्याचे संप्लवन होते, सब्लिमेटेड होतो. त्याचा उपयोग गलगंड याच्यासाठी करतात. सामान्य स्थितीमध्ये तो स्थायू असतो. बघा बरं कोणता आहे, कोणता मुद्दा आहे याच्यात? तो आहे आयोडीन. आधीच्या पेपरमध्ये तुम्ही जर 2022चा पेपर पाहिला असेल तर त्यात मी हे उदाहरण दिलं होतं. आयोडीन हा तुम्ही वर्गात जर तुम्हाला लागलं शाळेत तर तुमच्या जखमीवर लावतात. आयोडीन हा स्थायू रूपात असतो. समजा आपल्याकडे जे आहे ते पाणी असतं त्याचं केलेलं, ते तुमच्या जखमीवर लावलं जातं. जर उघडा ठेवला तर आयोडीन उडून जातो, संप्लवित होतो, बरोबर. म्हणून याच्यामध्ये याचं जे उत्तर होतं ते आयोडीन होतं. सामान्य स्थितीला स्थायू असतो. गलगंडामध्ये याचा फायदा कसा होतो ते सांगतो. गलगंड म्हणजे मानेला गोळा येणे. तुमच्या पुस्तकामध्ये त्याचं चित्र दिलेलं आहे, बरोबर. त्याला इंग्लिशमधून ग्वायटर म्हणतात.
असा जो गलगंड आहे तो पान नंबर किती त्याचं 112 पानावरती 6वीच्या पुस्तकामध्ये ते तुम्हाला चित्र दिसेल. जर माणसाने साधं मीठ खाल्लं, अगदी साधं, ज्याच्यात आयोडीन नाही, तर त्याला गलगंड होतो. म्हणून हा सगळं या प्रश्नाचं उत्तर आयोडीन हे होतं. ठीक आहे. पुढचं, खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे धातूच्या तारा व्हायोलिन मध्ये वापरतात? कोणत्या आहेत बघा. आता इथं धातूचे गुणधर्म आहेत. नादमयता, वर्धनीयता, तन्यता आणि वर्धनीयता. बघा आता तन्यता म्हणजे काय? एखादा लोखंड आहे ते ताणून लांबून त्याची तार करता येते. जेव्हा एखाद्या पदार्थाची तार करता येते तेव्हा त्याला म्हणतात तन्यता. त्याच्यात कोणता गुणधर्म आहे? तन्यता. ठोकून पत्रा करतो ना तसा. त्याच्यानंतर कोणता गुणधर्म आहे याच्यामध्ये? तर त्याच्यात आहे त्या तारांमध्ये नादमयता आहे. म्हणजे व्हायोलिन जे आहे, व्हायोलिन, त्या व्हायोलिनवरती ज्या तारा असतात ना, या तारा तुम्ही लांबू शकता आणि त्या अशा छेडल्या की त्याच्यातनं आवाज येतो. काय येतो? त्याच्यातनं आवाज येतो. ओके. मग ह्याच गुणधर्म सोनोरिटी अँड डक्टिलिटी याच्यामुळे तारा व्हायोलिन मध्ये वापरल्या जातात. ठीक आहे. चला पुढचं बघू. 10वा, टिंबटिंब हा नैसर्गिक तंतू आहे. शब्द आहे तंतू. तंतू म्हणजे काय? तंतू म्हणजे काय? काय म्हणता येईल तंतूला? दोरा, धागा. तंतू म्हणजे काय? धागा. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग आता कोणता नैसर्गिक धागा आहे बघा बरं. ॲक्रालिक नाही, हा कृत्रिम आहे. रेशीम कृत्रिम, ते पण नाही, हे नाही. मग हा धागा आहे. म्हणजे आपण बघितलं होतं, मी परत समजून सांगतो याची रचना. रेशमाचा जो किडा असतो ती एक आळी असते. ती आळी काय करते? तुतीच्या झाडावर जाते. तुतीचं झाड तिचं प्रिय असतं. त्या झाडाचे जे पानं आहेत, समजा हे असं पान आहे, ठीक आहे, ती इथून पानाला खायला सुरुवात केली की कर 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 त्याला खाते. भरपूर पानं खाते आणि लठ्ठ झाली की ती झोपून घेते. झोपण्याच्या आधी स्वतःभोवती कोश विणते. काय करते? कोश विणते, गोल 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 गोल, आणि त्याच्यात गुरफटते. असं म्हटलं जातं आपणच आपल्या कोशात गुरफटतो तशी ती त्यात गुरफटते आणि त्यात मरते. स्वतःभोवती कोश विणला की हवा बंद होऊन जाते, त्यातच मरून जाते. मग ती मेली, कोश विणली, बरोबर. तर ह्या कोशामध्ये, या कोशाचा जो धागा काढला जातो ना, ह्या धाग्यामधून रेशीम तयार होतं. काय होतं? रेशीम. ठीक आहे. मग ते नैसर्गिक असतं कारण त्या एका प्राण्याने तयार केलेलं असतं. समजलं? ठीक आहे. त्याने विचारलं होतं नैसर्गिक तंतू कशात आहे. पुढचं बघू. तुम्ही रेशमाच्या किडे जे आहेत त्याचं जीवन सायकल बघा. म्हणजे काय? या किड्याचं जीवन सायकल जे आहे ते तुम्ही समजून घ्यायचे. ठीक आहे. चला, या जीवन सायकल मध्ये तुम्हाला रेशमाचा किडा कसा जन्माला येतो आणि त्याच्यापासून रेशीम कसं तयार होतं हे कळेल. गुगलवर सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. हा, ठीक आहे. चला पुढचं बघू. सिल्क वर्म सायकल म्हणायचं त्याला. नैसर्गिक कारणामुळे, खनन आणि मोठ्या धरणाचे बांधकामुळे, यामुळे टिंबटिंब ही आपत्ती येते. कोणती आपत्ती येते बघा बरं? नैसर्गिक कारणामुळे, तसेच खनन आणि मोठ्या धरणाची निर्मिती करताना काय येतंय? पूर येतो, भूकंप येतो, ज्वालामुखी येतो का वादळ येतात? काय येतंय? ओके. त्याच्यामुळे भूकंप येतो असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं बघा, मी काय सांगतोय आता. धरण कसं बांधतात हो? इकडे एक डोंगर आहे किंवा इकडे आहे आणि मध्ये डोंगराच्या मध्ये इथं भिंत घातली जाते, बरोबर. आणि ही भिंत काय करतात? ही भिंत बंद केली जाते आणि याच्यातून दरवाजे करून धरणाचं पाणी काढलं जातं बाहेर. तुम्ही असं पाहिलं असेल बघा, टीव्हीवर वगैरे दिसतं, याच्यातनं पाणी सुटलेलं. मग याच्या मागे जो मोकळा भाग असतो ना, इथून सगळी माती काढली जाते. तिथं खोल खड्डा केला जातो किंवा तिथं जे पाणी येतं ना, त्या पाण्यामुळे दाब निर्माण होतो. तिथल्या जमिनीवरती खूप प्रचंड असा पाण्याचा दाब निर्माण होतो आणि त्या लोडामुळे, ठीक आहे, लोडामुळे काय होतं? भूकंप येतो. ठीक आहे. ओके, आले लक्षात? चला बघा, यामध्ये बघितलं आपण की ह्या धरणाच्या मागे झालेल्या पाण्याच्या साठ्यामुळे इथल्या जमिनीवरती जी मागची जमीन आहे
त्याच्यावर दाब येतो आणि त्या दाबामुळे काय होतं, तिथं भूकंप निर्माण होतो. तरी पण काही खगोलशास्त्रज्ञ म्हणतात की असं होत नाही. पण आपल्याकडे जे कोयना जे धरण आहे, कोयना धरणाच्या अति पाण्यामुळे काय होतं, मागे तिथं भूकंप होत असतात. ठीक आहे, चला पुढे बघू. आता बघा 12वा घटक आहे. तो प्रश्न आहे, श्यामच्या आहारामध्ये बाजरी गहू यांचे पुरेसे प्रमाण आहे. तर श्यामला पुरेशा प्रमाणात टिंबटिंब हा घटक मिळेल. बाजरी आणि गहू यातून काय मिळेल, त्याला काय मिळेल? कर्बोदके मिळतील, प्रथिने मिळतील, खनिजे मिळतील का जीवनसत्व मिळेल? काय मिळेल? काय मिळणार आहे त्याला? याला कर्बोदके मिळतील. काय मिळतील? कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके. म्हणजे हे पिष्ठमय पदार्थ आहेत, ज्याला पिष्ठ मिळतं त्याच्यामधून, कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, हे यातून त्याला मिळेल. ओके, मग आता मला सांगा, यातून जर ह्या गहू आणि बाजरीमधून त्याला हे मिळालं, तर प्रथिनं कशातून मिळतील? कडधान्यातून. कशातून मिळतील? कडधान्य. मग कडधान्य कोणते आहेत? मटकी, मूग, तूर, त्याच्यानंतर चवळी, वाटाणा, अजून म्हणजे अशा प्रकारच्या ज्या डाळी आहेत ना सगळ्या, यातनं त्याला कडधान्य मिळतील, प्रथिनं मिळतील. अजून मांस, अंडी, दूध, सोयाबीन. ठीक आहे, सोयाबीन मध्ये सुद्धा खूप प्रोटीन आहेत. ओके, म्हणजे ज्याला बलवान शरीर करायचे त्याने दूध, मांस, अंडी किंवा कडधान्य खाल्ली पाहिजेत. ती कडधान्य मोड आणून खाल्ली तर ती अधिक पौष्टिक होतात आणि लवकर पचतात. खनिजांसारखे पदार्थ हे आपल्याला शरीराला बळकटी आणण्यासाठी आवश्यक असतात, मिनरल्स. ओके, आणि जीवनसत्व हिरवे पालेभाज्या, गाजर, फळे यातून आपल्याला मिळतात. ओके, चला पुढे बघू. चुकीची जोडी ओळखा. अजीवनसत्व रात आंधळेपणा, बरोबर आहे. ही चुकीची जोडी नाही, ही बरोबर आहे. बी जीवनसत्व बेरी बेरी, बरोबर आहे. बी जीवनसत्व आहे का बरोबर? बघा बरं काय बघा. आता हे जे बी बेरी आहे, हे B1 मध्ये मिळतं आणि इथं त्यांनी आपल्याला B12 दिलाय. काय दिलाय? B12. म्हणजे ही जोडी चुकीची आहे. समजलं? ओके, त्याच्यानंतर क जीवनसत्व हे व्हिटॅमिन सी आहे, स्कर्वी नावाचा आजार होतो, हे बरोबर आहे. आणि ड जीवनसत्व हे मुर्दूस म्हणजे व्हिटॅमिन डी मधून मिळतं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे, ही चुकीची जोडी आहे. हे जे डी जीवनसत्व आहे हे तुम्हाला मांस, अंडी, दूध यातनं मिळतंच, पण सर्वात फुकट मिळतं सूर्यप्रकाशातून. कशातून मिळतं? सूर्यप्रकाश. आणि ते कोण तयार करतं? आपली त्वचा तयार करते. जर आपण सकाळच्या कोवळ्या उन्हात थांबलो, आपल्यावर ऊन पडलं, बघा आपले ज्येष्ठ नागरिक असतील, आजी आजोबा असतील, ते हिवाळ्यामध्ये बरोबर कोवळ्या उन्हात जाऊन बसतात, कारण त्याच्यामुळे त्यांची हाडं बळकट होतात आणि हे डी जीवनसत्व आपल्याला त्यातून मिळतं. आलं लक्षात? म्हणून ऊन टाळू नका, सकाळच्या उन्हात बसा, भर दुपारच्या उन्हात बसायची गरज नाही. ओके, पुढचं बघू. मग या प्रश्नाचं उत्तर होतं चुकीची जोडी ओळखायचं. हे B12 आहे, हे बेरी नाही. ओके, चला पुढचं बघू. मानवी पाठीचा मणका टिंबटिंब आकाराचा असतो. सरळ असतो का? नाही. एकरेषीय असतो का? असा एकदम स्ट्रेट आहे का? नाही. असा गोलाकार आहे का? नाही. मग तो कसा आहे? यस आकाराचा आहे का? हो, तो यस आकाराचा आहे. म्हणजे यस आकार असा थोडासा असतो, बरोबर. हा आपली इथं मान असते, मानेच्या वरच्या भागात हा पाठीचा आहे, कमरेत थोडा वाकलेला असतो. अशा प्रकारे तुम्हाला मानवी मणका आपल्या शरीरात आहे. ठीक आहे, चला पुढचं बघू. खालीलपैकी कोणते विधान मेलॅनिनचा वर्णन दर्शविते? मेलॅनिन म्हणजे काय? मेलॅनिन हा घटक आपल्या त्वचेचा रंग ठरवतो. मेलॅनिनमुळे रंग ठरवतो. ज्याच्यामध्ये मेलॅनिन अधिक आहे, खूप आहे, अधिक म्हणजे प्लस दिलं, त्याचा रंग काहीसा काळसर असतो. ठीक आहे, काळसर असतो. पण याचा फायदा असा असतो, मेलॅनिन असणाऱ्या व्यक्तीला उन्हात गेलं तरी फारसा त्रास होत नाही. त्या उलट जे परदेशी नागरिक आहेत त्यांचा रंग, त्यांचं मेलॅनिन कमी मेलॅनिन असतं. मग त्याच्यामुळे कमी असल्यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग पांढरट असतो.
ते उन्हात गेले तर त्यांना जास्त त्रास होतो. ठीक आहे. मग बघा बरं, आपल्या त्वचेचा अतिनील किरणांपासून संरक्षण करतो का? हो. हे त्वचा पेशींमध्ये असते का? बघा बरं, ते त्वचा पेशींमध्ये असते का? हो. आपल्या केसांचा रंग ठरवतो का? बघा, यस, आपल्या केसांचा पहिला, दुसरा, तिसरा तिन्ही बरोबर. केसांचा रंग ठरवते. ज्या व्यक्तीच्या शरीरात मेलॅनिन कमी आहे त्या व्यक्तीचे केस सुद्धा पांढरे असतात, त्याची त्वचा देखील पांढरी असते. ते शास्त्रीय कारण आहे, ते काही फारशी चुकीची गोष्ट नाही, तो काही शाप नाही किंवा तो मागील पिढीतून आलेला नाही. आलं लक्षात? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पुढचं बघू. खालीलपैकी कोणती उदाहरणे आंदोलित गतीची आहेत? आंदोलित गती म्हणजे काय? वारंवार एखाद्या गोष्टीवरती थाप मारणे. तबल्यावरती जर थाप मारली तर आंदोलन होतं. घड्याळाचा लोलक आहे, तो सारखा इकडे इकडे जातो, पेंड्युलम, ती पण आंदोलित गती आहे. येतंय लक्षात? त्यानंतर मग आता याच्यामध्ये आपण बघू 16व्या प्रश्नाचं काय आहे. तर याच्यामध्ये साधा दोलक आहे, तो आहे पक्ष्यांचे पंख, ते पण सारख्या प्रकारे, आणि रहाट पाळणा तो सुद्धा आंदोलन आहे. ते पण रहाट पाळणा एका बाजूला जातो की नाही, तशा प्रकारे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1, 2, 3, 4 नंबरचा पर्याय. पुढचं बघू. राम हा 12 किलोमीटर अंतर 120 मिनिटात पार करतो. ठीक आहे. राम हा 12 किलोमीटर अंतर 120 मिनिटात पार करतो. श्याम हा 6 किलोमीटर अंतर 1 तासात पार करतो. तर रामचा वेग हा टिंबटिंब आहे. बघा बरं, राम 12 किलोमीटर किती मिनिटात करतो? 12 किलोमीटर 120 मिनिटात, म्हणजेच 2 तासात. बरोबर. आणि श्याम 6 किलोमीटर 1 तासात करतो. 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. म्हणजे इथं जरी अंतर वाढलं तर वेळ वाढली, आणि इथं अंतर वाढलं तरी वेळ तेवढीच राहिली. म्हणजे काय सांगता येईल बघा बरं? श्यामपेक्षा जास्त आहे का? श्यामपेक्षा कमी आहे का? सांगता येणार नाही का? तो श्याम एवढाच आहे. त्याचा वेग कसा आहे वेग? श्याम एवढाच आहे. कारण हा 6 किलोमीटर 1 तासात करतो, हा 12 किलोमीटर 2 तासात करतो. इथं वेळ दुप्पट झाली तर इथं अंतर दुप्पट झालं. आलं लक्षात? ठीक आहे. चला पुढचं बघू. समीकरणासारखा भाग आहे, एक बाजू बॅलन्स झाली तर दुसरी बाजू बॅलन्स होते. स्प्रिंग आणि 5 किलो लोखंडी गोळा. शेजारील आकृतीचे निरीक्षण करा. वस्तू कार्यरत असलेले गुरुत्वीय बल. आता ही स्प्रिंग खाली का ताणली जाते? बघा बरं, एक स्प्रिंग आहे, ताण काटा आहे, त्याला 5 किलोचं वजन दाबल्यावर, कारण त्या वस्तूला तेवढं गुरुत्वीय बल आहे, तिला खाली खेचलं जातं. त्याच्यानंतर वस्तूचं वजन आणि काय तर वस्तूचं वजन, त्याच्यावर कार्यरत असलेलं बल. ठीक आहे. बघा आता कोणते पर्याय आपले जुळणार आहेत? चुंबकीय बल आहे का याच्यावर? नाही, हे चुंबक आहे का याच्यात? नाही. पण याला पृथ्वीने स्वतःकडे खेचलं, त्या वस्तूला वजन होतं. म्हणजे आपले पर्याय क्रमांक 4, 1 आणि 2 बरोबर आहेत. ठीक आहे. चला पुढचं बघू. अ आणि बी. इथं अ म्हणजे पाणी, ब म्हणजे लोखंड दिलं. शेजारील आकृतीत अ भांड्यात पाणी आहे, ब भांड्यात लोखंड आहे. दोन्ही भांड्याचं वजन एकसारखंच असेल तर भांडे ढकलण्यास काय लागेल? बघा बरं, ढकलण्यास टिंबटिंब लागेल. ब भांडे ढकलण्यास जास्त बल लागेल. ब भांडे ढकलण्यास कमी वेळ लागेल. ब भांड्यात ढकलण्या एवढेच बल लागेल. सांगता येणार नाही. काय होईल? वजन जर समान असेल तर काय होईल? वजन समान असेल तर? वजन समान असेल तर दोन्ही याला बल सारखंच लागेल. मी काय सांगतोय बघा, लोखंडात जर ठेवले, त्याचं वजन 5 किलो आहे, आणि पाणी ठेवले, हे सुद्धा त्याच्याच वजना एवढं ठेवलं, म्हणजे 5 किलो एवढंच, 5 लिटरच्या पेक्षा थोडं अधिक, बरोबर, तेवढंच ठेवलं तर 5 लिटरच्या कॅनला टाकलेला तेवढंच लागेल, आणि 5 किलोच्या गोळ्याला टाकलेलं तेवढंच लागेल. समजलं? पुढचं उत्तर. पुढचा प्रश्न बघू. धरणावरील जलविद्युत केंद्रामध्ये कोणत्या ऊर्जेचे रूपांतर होते? कोणकोणत्या ऊर्जेचे रूपांतरण होते? बघा आता धरण कसं असतं, आपण धरण बघितलं, 2 डोंगरांच्या मध्ये असलेला हा भाग असतो. तिथं धरण उंच वाट्यावर असतं, खाली नदी असते, बरोबर आहे.
इथून वेगात पाणी खाली सोडलं जातं आणि त्याच्यामध्ये साठवून ठेवलेल्या पाण्याचं रूपांतर त्या वेगावरती येतं. मग इथं जिथं जलविद्युत निर्माण होते ना तिथं असे चाका असतात. त्या चाकांवर पाणी पडल्याने हे चाक फिरायला लागतं. काय होतं? वेगात फिरतं. ठीक आहे. आणि ह्या थांबलेल्या स्थितीच्या ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत होतं. बघा आता आपण पाहू, याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते पाण्यामध्ये, तिचं रूपांतर गतिज ऊर्जेत होतं. आणि मग काय होतं? जलविद्युत निर्माण होते. काय होते? जलविद्युत निर्माण. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आणि 2 नंबरचा पर्याय दोन्ही बरोबर आहेत. कळले? 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेत असे प्रश्न गोंधळून जायचे नाही. पाणी थांबलं, स्थितीज ऊर्जा थांबलं ना, त्याच्यात ताकद तयार झाली, उंचावर थांबून ठेवलं, सोडलं, पाण्याने गती घेतली, धारणात आलं, ते चाक फिरायला लागले वेगात. चाक फिरले की त्या चाकाच्या खाली करंट बसवणारी यंत्रणा असते. याच्या वेगामुळे तिकडे 2 चुंबक फिरतात. त्या चुंबकात करंट तयार होतो आणि चुंबकातला करंट बाजूला लाईटमध्ये वायरमध्ये ओढला जातो. समजलं? म्हणजे या पाण्यापासून विद्युत नाही तयार होत. या पाण्यामुळे बाजूला असलेल्या टर्बाईन्स मध्ये, इथं टर्बाईन्स असतात, या टर्बाईन मध्ये एक चुंबक असतं आणि दुसरं चुंबक असतं. मग हे 2 चुंबक, हा एका बाजूला फिरतो आणि हा दुसऱ्या बाजूला फिरतो. विरुद्ध बाजूने फिरल्याने तिथं चुंबकीय ताकद तयार होते आणि ती असते वीज. काय असते? वीज. समजले? 21-20 नंबरचा प्रश्न. ठीक आहे. चला पुढचा बघू. बघा यामध्ये पर्याय 1 आणि पर्याय 3 गतिज ऊर्जेचं रूपांतर होतं. हा चौथा पर्याय आहे, हा नाही. ठीक आहे. म्हणजे 1 आणि 3 दोन्ही बरोबर आहे. ओके. चला पुढे बघू. सौर ऊर्जा ही पारंपरिक, हरित, अक्षय की वरील सर्व? काय आहे बघा. आता बघा आपल्याला 2 प्रकारच्या ऊर्जा समजून घ्याव्या लागतील. याच्यासाठी आपण त्या समजून घेऊ आधी. तर इथं मी लिहितोय पारंपरिक ऊर्जा, पारंपरिक ऊर्जा स्रोत. बघा ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक, अपारंपरिक. ठीक आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे यात ह्या ज्या ऊर्जा आहेत ह्या फार पूर्वी वापरल्या गेल्या नाही. याच्यामध्ये येते सौर ऊर्जा, त्याच्यानंतर येते पवन ऊर्जा. ठीक आहे. त्याच्यानंतर लाटांपासून सुद्धा वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न चालू आहे. लाटांपासून वीज तयार करणे हे सगळे नवीन ऊर्जा प्रकार आहेत. आणि जुन्या याच्यात काय आहे? लाकूड जाळणे, त्यातून ऊर्जा निर्माण करणे, कोळसा जाळणे, पेट्रोल, डिझेल. ओके. हे सगळे पारंपरिक ऊर्जा प्रकार आहेत. मग आता म्हणजेच काय? तर याच्यातनं काय होतं बघा, याच्यातून लाकूड जाळलं, धूर तयार होतो, प्रदूषण होतं. त्याच्यानंतर अजून पेट्रोल वगैरे जाळलं, त्यातनं केमिकल्स बाहेर पडतात, वायू होतो, घाण होतं सगळे. ठीक आहे. मग अपारंपरिक मध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, धूर होत नाही. मग हे ऊर्जा प्रकार चांगले आहेत. आणि अक्षय आहे. अक्षय म्हणजे काय? सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ऊर्जा मिळेल. हवा, पवन, कायम पाणी, हवा सुटते त्याच्यातून पवन ऊर्जा. म्हणजे हे अक्षय आहेत, हे हरित आहेत, अपारंपरिक आहेत. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व आहे. ठीक आहे. आले लक्षात? पुढचं बघू. हे 2 ऊर्जा प्रकार आहेत, हे विसरू नका, हे महत्वाचे. याच्यावर कायम प्रश्न येतो. सी सॉ साठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सी सॉ म्हणजे काय? ओके. कोणतं विधान आहे बघा बरं. सी सॉ म्हणजे काय मला सांगा आधी. तुम्ही शाळेमध्ये अशा प्रकारची घसरगुंडी बघितली आहे का? घसरगुंडी बघितली आहे का? त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं वजन जे बसलेलं असतं ते बघितलेलं आहे का? याच्यावरती इथं एक माणूस बसतो आणि इकडे एक बसतो. ठीक आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे तरफच आहेत, तरफ आहेत. पण सी सॉची जी तरफ आहे ना, सी सॉची ही पहिल्या प्रकारची तरफ आहे. ठीक आहे. ओके. चला पुढचं बघू. ध्वनीचे वहन टिंबटिंबाच्या माध्यमातून होत नाही. काय म्हटलंय? नाही. नाही म्हणजे काय? कशातून वहन होत नाही. मग कशातून होत नाही बघा बरं. स्थायूमधून होतं का? द्रवातून होतं का? वायूमधून होतं का? निर्वात पोकळीमधून होतं का? बघा काय आहे. आता आपण तिन्ही कन्सेप्ट समजून घेऊ. ध्वनी समजावून घेऊ. ध्वनी म्हणजे काय आधी बघा. मी ध्वनी सांगतो. ध्वनी म्हणजे आवाज. ठीक आहे. बघा आता आवाज स्थायूत. तुम्ही जर इथं एक ठोकळा घेतला, लाकडी ठोकळा,
मी काय सांगतोय लक्षात घ्या. अशा प्रकारचा लाकडी ठोकळा घेतला आणि त्या लाकडी ठोकळ्याला तुम्ही जर इकडून ठोकला, एका बाजूने असा बत्त्याने हाणलं किंवा लोखंडाने ठक ठक ठक, तर पलीकडे आवाज येतो का? हो. मग हा लाकडी ठोकळा स्थायू आहे. काय आहे? स्थायू. आणि त्याच्यातून ध्वनी गेला. ध्वनी काय झाला? गेला. म्हणजे ध्वनीचं वहन स्थायू मधून झालं. पाण्यामध्ये, बरोबर, पाण्यामध्ये सुद्धा मासा पळाला, त्या याने बुडबुडे तयार झाले, काय झालं, त्याचा आवाज येतो. पाण्यातून सुद्धा ध्वनी जातो. वायू, आता मी जे बोलतोय माझ्या अवतीभोवती सगळीकडे वायू आहेच, बरोबर. गॅस आहे की नाही, हवा आहे ना, मग वायूमधून वहन होतं. मग आता राहिला चौथा प्रश्न. बघा, आपण काय पाहिलं? स्थायूतून होतं, द्रवातून होतं, वायूमधून होतं. निर्वात पोकळी, व्हॅक्यूम म्हणजे काय मी आधी समजून सांगतो. मोठमोठ्या यानांमध्ये हे पोकळ्या तयार केल्या जातात. जिथं निर्वात पोकळी म्हणजे काय? एक असा पाईप आहे, उदाहरण सांगतोय. एक पाईप आहे आणि या पाईप मधले इथं बंद केलेले एकदम, याला छोटस तोंड ठेवलंय, ठीक आहे. हा पाईप आहे, बंद आहे. याच्यातली जी हवा आहे ना ती सगळी काढून घेतली. काय केली? व्हॅक्यूम काढून घेतली. ती हवा जर काढली तर याच्यामध्ये काय राहील? निर्वात पोकळी. काय राहील? पोकळी. म्हणजे जिथं काहीच नाही, जिथं गॅस नाही, जिथं तुमचा स्थायू नाही, जिथं द्रव नाही, काहीच नाही, अशा निर्वात पोकळीत मग आवाज जाईल का? जात नाही. निर्वात पोकळीत आवाज जात नाही. माध्यम लागतं, आवाजाला माध्यम लागतं. आपण जे बोलतो ते तिथपर्यंत जायला. मी जर बोललो, आपल्या एका माणसाचं समजा असं तोंड आहे, ठीक आहे, या तोंडातून जर कंपन बाहेर आली ना, आवाज बाहेर आला, तर तो पास व्हायला मीडियम लागतो, माध्यम लागतंय, पोकळीतून जात नाही. निर्वात पोकळी कळली. आणखी एक उदाहरण देतो. तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर बघितलाय का? जाहिरातीत व्हॅक्यूम क्लीनर असतो. काय करतो तो? बघा, मोठा दांडा असतो, पुढे त्याला तोंड असतं, मागून हवा ओढत असते. तो व्हॅक्यूम क्लीनर जेव्हा तुम्ही एखाद्या सोफ्याखाली घालता ना, तो सोफ्यामध्ये तिथं जी असलेली घाण आहे ती अशी ओढायला लागतो. म्हणजे तो काय करतो? आतमध्ये जी हवा ओढतो ना, खेचतो, त्यावेळी तो निर्वात पोकळी सारखं काम करतो. तो काम करतो, तिथं पोकळी होत नाही, त्याच्यामध्ये हवा असतेच. पण आपण हे जे उदाहरण पाहिलं ना पाईपचं, या व्हॅक्यूमचं, याच्यामधली हवा सगळी काढून घेतली जाते, म्हणून त्याच्यात हवा नसते, तिथं ध्वनी काम करत नाही. पुढचं बघू. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्रकाश ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा आहे का? प्रकाश हा निर्वात पोकळीतून जाऊ शकतो का? प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो का? का वरील सर्व? बघा बरं काय आहे वरील सर्व. कारण सांगतो. निर्वात पोकळी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जिथून सूर्यापासून प्रकाश येतोय तिथे निर्वात पोकळीच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिथं पोकळीच आहे. म्हणजे काय? इथं जर सूर्य आहे आणि इथं जर पृथ्वी आहे, जर पृथ्वी अशी त्या कक्षेतून फिरते आहे, पृथ्वीभोवती थोड्याच अंतरावर तिचं वातावरण आहे. काय आहे? थोड्या अंतरावर वातावरण, पण इकडं बाकीकडं सगळं निर्वात पोकळी आहे. काय आहे? निर्वात पोकळी. व्हॅक्यूम आहे, तिथं काहीच नाही, आणि तरी प्रकाश सूर्यापासून निघाल्यानंतर शेवटपर्यंत जातोय. मग अपारंपरिक ऊर्जा आहे, निर्वात पोकळीतून जातो आणि सरळ रेषेत जातो. बरोबर आहे. तुम्ही खिडकी जर बंद केली उन्हाच्या वेळी आणि छोटंसं होल असलं तर बरोबर त्या लाईन मध्ये प्रकाश येतो का? प्रकाश सरळ येतो. ठीक आहे. वरील सर्व. पुढचं बघू. प्रकाशाचे सरळ रेषेत प्रवाहाचे सामान्य उपयोजन कसं आहे? सावली, सूची, छिद्र, प्रतिमा ग्राहक, का दोन्ही, का यापैकी नाही? बघा, आता हा मुद्दा असा आहे, म्हणजे काय, प्रकाश जर इकडे, मी एक उदाहरण सांगतो. एक माणूस असा खुर्चीवर बसलेला आहे, समजा ही आराम खुर्ची आहे, ठीक आहे, तो असा बसला आराम खुर्चीवरती. ओके, बघा इथं बसलेला आहे, आराम करतोय. ओके, आणि इकडून प्रकाश पडतोय, तर त्याची सावली कुठं पडेल? खाली पडेल. बरोबर आहे. इकडून प्रकाश पडला, मग सावली होते. त्याच्यानंतर हा एक मुद्दा तुम्हाला सावलीचा समजला. सूर्य या बाजूला असला तरी पडते. सूची, छिद्र, प्रतिमा ग्राहक सांगतो. एक पुठ्ठा घ्या, पुठ्ठा असा उभा करा, त्या पुठ्ठ्यामध्ये छोटस होल पाडा आणि इकडून बॅटरी लावा. काय लावा?
बॅटरी. बॅटरीचा उजेड असा गेला की तो बरोबर एका बारीक होलमधून इकडे पडेल की नाही. मग तो हे झालं छिद्र, सूची म्हणजे बारीक याच्यातनं गेलेलं छिद्रातून पास झाला. पिन होल कॅमेरा म्हणतात त्याला, पिन होल कॅमेरा. या दोन्ही मधून प्रकाशाचे सरळ सामान्य उपयोजन होते. ठीक आहे, दोन्हीच आहे. पुढचं बघू. कोणत्या शास्त्रज्ञाने पोलिओ विरुद्ध लस शोधली? पोलिओच्या विरुद्ध लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय? ओके, त्याचं नाव आहे जॉन साल्क. काय आहे? जॉन साल्क. मग आता स्टीफन हॉकिंग्सनी काय शोधली, एडवर्ड जेन्नरने काय शोधली आणि लुई पाश्चरने काय शोधली? लुई पाश्चरने पाश्चरायझेशन केला. ठीक आहे. आता या बाकीच्या दोन याचे तुम्ही मला माहिती सांगायची आणि याचा जो आहे पोलिओ विरुद्ध तो जॉन साल्क आहे. ठीक आहे. पुढचं 14 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञाचे निधन झाले. कोण होते ते? कोण होतं 14 मार्चला? ते होते स्टीफन हॉकिंग्स. स्टीफन हॉकिंग्स यांनी एक सिद्धांत खूप मोठा मांडला. काय केलं आता मी खाली सांगतो तुम्हाला. ते मी आधीच सांगितलं. आपल्याकडे सूर्य आहे, सूर्याभोवती अशा प्रकारच्या कक्षा आहेत. या कक्षांमध्ये 9 ग्रह आपले फिरतात. ठीक आहे. पण याच्या बाहेर इकडं काय आहे मोकळ्या जागेत? हे सूर्यमाला सोडली. सूर्यमाला सोडल्यानंतर निर्वात पोकळ्या आहेत. ह्याच्यामध्ये त्या शास्त्रज्ञांनी स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवराचा सिद्धांत मांडला. कृष्णविवर. कृष्णविवर. कृष्णविवर म्हणजे काय? तर कृष्णविवर म्हणजे काय बघा, एक जो तारा आहे, तारा मृत्यू पावतो. ही एक कन्सेप्ट तुम्हाला थोडी समजून घ्यावी लागेल. सूर्य आहे, सूर्य आगीचा गोळा आहे. आग विझते की नाही? हळूहळू आग विझत जाते. तसा सूर्य हळूहळू हळूहळू विझणार आहे. काही लाखो वर्षांना तो विझला की त्याची शक्ती सगळी छोटी होईल आणि आकृष्ट होईल. ती एका विहिरीसारखी होईल, विहिरीसारखी. म्हणजे सूर्य असा काळवंडलेला जाईल आणि त्याच्यामध्ये मग त्याला विवर म्हणतात. विवर म्हणजे खोल तळ किंवा मोठी विहीर. आणि तो काय करील, कोणताही तारा आला त्याला ओढून घेईल स्वतःकडे. मग त्याला म्हणतात काळं विवर, कृष्णविवर. कृष्ण काळा होता की नाही, तसं कृष्णविवर म्हणतात याला. याच्यामध्ये अनेक तारे सामावले जातील आणि त्याचं वजन इतकं होईल, तुम्ही जर कृष्णविवरातलं 1 चमचा वस्तू घेतली ना, 1 चमचा, तर कैक हत्ती एवढं त्याचं वजन होईल. कित्येक हत्तीने एवढं. म्हणजे हा सिद्धांत स्टीफन हॉकिंग यांनी मांडला. कोणी मांडला? आणि ते वारले 14 मार्च 2018ला. समजले? ओके. त्यांचा आपण कृष्णविवराचा सिद्धांत पाहिला. आता पुढचं बघू. मंगलयानाने प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून झाले? मंगलयानाचे प्रक्षेपण याचा चित्रपट सुद्धा आहे, तुम्हाला तो पिक्चर सुद्धा पाहता येईल. हे यान कुठून गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता. बघा, याचं इस्रो येथून झालेलं आहे. सॅटेलाइट सेंटर आहे इस्रोचं. मग ते कुठं आहे तुम्ही त्याची माहिती घ्या आणि त्याचं ठिकाण मला कमेंटमध्ये टाका. जगातील सर्वाधिक प्रदूषण करणारा स्रोत कोणता? सांगा बरं कोणता? आपण थोडं वर घेऊ. जगातील सर्वाधिक प्रदूषण करणारा स्रोत कोणता आहे? तो आहे औद्योगिक कचरा. कोणता आहे? तणनाशकाने कमी होतं, सांडपाण्याने कमी होतं. मोठमोठे उद्योग आणि कारखाने काय करतात? ते मोठमोठे खूप मोठ्या प्रमाणात धूर, प्रदूषण आणि त्यातनं घाण पाणी, हे सगळं, हे जे घाण पाणी वगैरे हे सुद्धा त्याच्यातूनच येतं. ह्या जे धुराडा वगैरे सोडतात हे तेच सोडतात. मोठा कचरा हा औद्योगिक याच्यातून तयार होतो. ओके, आले लक्षात? चला पुढचं बघू. शेवटचा प्रश्न आहे, ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, ओझोन दिन 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि इथं याला पर्यावरण दिन असतो. मग आता राहिला 21 मार्च हा दिवस. तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचा काय साजरा केला जातो. ओके, चला आपण एकंदरीत या प्रश्नपत्रिकेतले 30 प्रश्न समजावून घेतले 2018 सालातले. याचा फायदा तुम्हाला विज्ञानाच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षांना होईल. आता थांबतोय. गुड डे, बाय.